हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोडताईंचं, मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. टायमिंग यावेळेत मी बघितलेलं नाही, थोडीशी धावपळ माझी चालू आहे. मला गावाकडे जायचं आहे, तर स्वयंपाक मी अर्धा बनवला आणि कणिक मळून ठेवलेले, फक्त चपात्या बनवायच्या आहेत. म्हणजे भाजी बनलेली आहे दुधीची, वरण भात आणि चपाती हे सगळं मला बनवायचं आहे. तर कणिक मळून ठेवलेले आहे. बाकीचा जो स्वयंपाक आहे तो झालेला आहे. आणि अगोदर मी देवपूजा करते. देवपूजेला थोडासा लेट झालेला आहे, कारण स्वयंपाकाचं आवरलं, चहा पाणी दूध गरम करणं ही ती खूप सारी कामं होऊन गेलेली आहेत. आणि थोडीशी कपडे जे आहेत ना ते जास्त झालेले आहेत आज मला, तर कपडे धुवायचे आहेत. पण आज वातावरण पण असं झालेलं नाही, एकदम ऊन असून नसल्यासारखं तसं झालेलं आहे. तर थोडंसं लवकरच मी कपडे धुणार आहे. सगळी घरची कामं आवरूनच मग मी गावाकडे जायला निघणार आहे, कारण आपली घरची कामं ठेवलं ना मग आल्यानंतर करायला नको वाटतं. आणि कामं ठेवणं मन लागे ना, त्या आजमध्येच मन राहतं की ते राहून गेलं असा विचार येतो. म्हणून अगोदर मी कपडे धुवूनच मग गावाकडे जाणार आहे. तर देवपूजा झाली आहे, देवांना स्नान घातलेलं आहे, देवपाट्यावरती विराजमान केलेलं आहे, हळदी कुंकू चंदन वाहिलं, फुलं वाहिली. थोडीफार मी शेवंतीची फुलं आणायला लावलेली आहेत, कारण ते एकदम पांढरीच फुलं मला भेटत आहेत. त्यामुळे थोडीशी पिवळी शेवंती आहे, झेंडूची आहे, त्यामध्ये देवाला वाहिलेले आहेत. दीप प्रज्वलित केलेला आहे, धूप लावलेली आहे. आणि ते आज रांगोळी न काढता मी फुलं ठेवलीत अशा पद्धतीने. आज खूप सारी फुलं मी आणलेली होती. तर तुळशीपूजन उंबरापूजन झालेलं आहे. आता आलेले किचनमध्ये आणि आता पटकन मी चपाती बनवून घेते. आणि दुधी जी आहे ना, अर्धी दुधीची भाजी बनलेली आहे आणि अर्धी दुधी मी इथंच ठेवलेली आहे. नंतर ते ठेवून देणार आहे, म्हणजे कवर लावून ठेवलं ना तर 2-3 दिवस आरामात ती ताजी बनवून राहते. असंच ठेवलं आपण तर सुकल्यासारखी होते. तर नंतर ठेवणार आहे. कणिक मळून 15-20 मिनिट झालेले आहेत. आता थोडंसं तेलाचा हात लावून मी व्यवस्थित मळून घेते, म्हणजे छान मऊसूत म्हणून तयार होते. आणि हे जे गव्हाचं पीठ आहे ना, मी परवा दळून आणलेलं आहे. चपाती आज पहिल्यांदाच बनवत आहे त्या पिठाची. तर मला वाटतं हे पीठ म्हणजे गहू जे आहेत ना कशावरती घातलेलं आहे त्या भैयानं, किंवा काहीतरी झालेलं आहे, त्याला चपातीच व्यवस्थित होत नव्हती. मी खूप प्रयत्न केला, तरी पण मी छान मळून वगैरे मऊ पीठ करून घेऊनच केलेली होते. तर अशा पद्धतीने मी 3 कोणी म्हणजे जसं म्हणतात बघा 3 पदरी तशी चपाती बनवते. खूप छान फुलले जातात. पण मला वाटते कणिकच व्यवस्थित आलेली नाही आहे, म्हणून चपात्या आहेत ना थोड्याशा अशा होत होत्या, थोड्याशा कडक होत होत्या. आणि मामा घाई गडबड करत आहेत, म्हणजे मामा आलेले होते लग्नासाठी. तर मामा इथंच आहेत, आज जाणार आहेत नांदेडला, परत जायला निघालेले आहेत. तर मी पटकन स्वयंपाक करत आहे. मामा तेच म्हणत आहेत की लवकर आवर, लवकर स्वयंपाक कर, मला लवकर निघायचं आहे. म्हणजे काल जायला रेडी होते, तर म्हटलं खूप अंधार झालेला होता रात्री, इथंच 6-6:30 वाजलेले होते तेव्हा जायला निघाले. आणि नांदेड खूप लांब आहेत ना, तर म्हटलं राहावा, सकाळी लवकर जाचाल. तरी पण आता लेट झालेलाच आहे, 10 वाजले. सकाळ आता पटकन चपाती बनवून घेते आणि संग मामाला आणि दिनेशला जेवायला वाढते. यांना पण फोन केला होता, पण आता कधी येतील काय माहिती. तर मामाला लेट होणार आहे म्हणून अगोदर मी त्यांना जेवायला वाढते. तर चपातीकडे मी लाटून घेतलेली आहे, पॅनवरती थोडंसं तेल टाकलं, चपाती टाकलेली आहे आणि आलट पलट करणे चपाती शेकून घेते. पण चपाती बघू शकता तुम्ही अजिबात फुलत नाही आणि एकदम कडकपणा असा याला आलेला आहे. तर बघूया, थोडंसं मी यामध्ये पीठ मिक्स करणार आहे. कुठलं जेव्हा हे असं पीठ येतं ना, म्हणजे समजत नाही आता काय झालं याला कशावरती, तर ते गहू घातलेले आहेत किंवा त्या गव्हामध्येच काहीतरी कमीपणा, म्हणजे पॉकेटाचे गहू आहे, ते छान व्यवस्थितच गहू आहेत, पण पीठ थोडंसं असं आलेलं आहे, चपाती व्यवस्थित होत नाही, कलर पण एकदम लालबुंद दिसत आहे. तर जेव्हा हे असं पीठ होतं आणि व्यवस्थित चपाती बनत नाही ना, त्यावेळेमध्ये आपण मैदा टाकला तर चपाती छान व्यवस्थित होते. पण मैदा खाणं ठीक नाही आहे, म्हणून मी जे रेडीमेड पीठ भेटतं ना दुकानामध्ये आपल्याला, तेच आणून टाकत असते. म्हणजे आता 5 किलो पीठ आहे हे, तर 5 किलो मी ते पीठ मिक्स करणार आहे यामध्ये, तर व्यवस्थित चपाती होते. तर चपात्या वगैरे बनवल्या आणि मामाला, यांना, दिनेशला सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे. आणि आता मी गावाकडे जाण्याची तयारी करत आहे. तर दिराच्या घरी छोटंसं कार्यक्रम आहे, तर त्यासाठीच मी साडी घेतलेली आहे वेदाला. तर ही अशी साडी आहे, म्हणजे पिवळ्या कलरची साडी घेतलेली आहे आणि वरती वर्क बनवलेलं आहे. खूप छान सुंदर अशी साडी आहे. ती साडी मी पॅक करून घेतली. आणि इकडे हे थोडंफार जेवण घेतलेलं आहे, म्हणजे डाळ, तांदूळ, पीठ हे सगळं मी घेतलेलं आहे पॅक करून. सगळं बॅगमध्ये पॅक करते. आणि मला पैजण पण घ्यायची आहे वेदासाठी, तर जाता जाता पैजणी घेणार आहे. म्हणजे साडी जी आहे ना ती अगोदरच आणून ठेवलेली होती, म्हणून मला आता साडीच्या दुकानात जायची काही गरज नाही, कारण लेट खूप झालेला आहे. टायमिंग सांगितलं तर दुपारची 1-1:15 वाजलेले आहेत. आणि आम्हाला एस टीला जायचं आहे, तर एस टीची काहीच टायमिंग नसते, कधी लवकर कधी उशिरा असं होतं. तर थोडंसं लवकरच आम्ही बस स्टॉपला जाणार आहोत, मग तिथून पैजण वगैरे खरेदी करून जाणं, यामध्ये तिथंच अर्धा तास आम्हाला जाणार आहे. म्हणून थोडंसं लवकरच मी आवरलेलं आहे सगळं. तर सगळं बॅगमध्ये मी घातलेलं आहे. परत दिनेशचं काहीतरी डॉक्युमेंट्स आहेत, त्यावरती सिग्नेचर लागणार आहे. म्हणजे दिनेशचं शिक्षण जे आहे ना गावाकडे थोडंफार झालेलं आहे, म्हणजे 5वीपर्यंत गावाकडे झालेलं आहे. आणि 5वीच्या नंतर जे आहे ना कमलनगरला झालेलं आहे. मग नंतर 10वीच्या नंतर भालकीला झालेला आहे. असं 2-3 ठिकाणी दिनेशचा अभ्यास म्हणजे जे शिक्षण आहे ते झालेलं आहे. त्यामुळे जे डॉक्युमेंट्स आता लागणार आहेत ॲडमिशनसाठी, त्याच्यावरती जिथं शिक्षण झालेलं आहे तिथल्या शाळेमधलं ते सिग्नेचर लागणार आहे. तर तेच घेऊन आलेले, फॉर्म वगैरे भरून आणायचं आहे. दिनेशची वेगळीच धावपळ आणि वेगळीच घाईगडबड
आणि माझी वेगळीच धावपळ चालू आहे, म्हणजे सगळ्याला आपापला आवरून घ्यायचा आहे. तर दिनेश गेला होता बस स्टॉपला, सगळं घेऊन जे डॉक्युमेंट्स त्याला लागणार आहेत ते घेऊन आलेलं आहे. त्यावरतीच तिथल्यांचे सिग्नेचर वगैरे लागणार आहेत, म्हणजे इथल्या शाळेतलं तिथल्या शाळेतलं सगळं जमा करत आहे. बॅग रेडी झालेली आहे. तर आता जायला निघालो. शेरूचा आरडाओरडा सुरू झालेला आहे, म्हणजे जसं आम्ही कुठं जायला निघालो की त्याची तरमळ चालू होती की त्याला पण आमच्यासोबत यायचं असतं. तर शेरूला बाहेरच्या साईडला म्हणजे गेटपाशी बांधून आलेलो होत, म्हणजे येणार जाणार बघत राहिलो. वरती बांधलेला ऊन पण येतं, तिथं टाईल्स गरम होतात त्यामुळे थोडीशी तगमग होते. तर आम्ही बस स्टॉपला आलो आणि पैंजण वगैरे खरेदी केली आणि मग मी गावाकडे आलेलो. म्हणजे एस टी आलेली आहे वेळेमध्ये आणि थोडंसं लवकरच आम्ही घरी येऊन पोहोचलेलो आहोत. तर इथं कार्यक्रम चालू आहे. पाहुणे मंडळी थोडीफार आलेले, थोडीफार येण्यावर आहेत आणि पूजाची इकडे धावपळ चालू आहे. म्हणजे घरामध्ये काही छोटासाही कार्यक्रम असला ना खूप धावपळ आपली होऊन जाते, कारण सगळं आवरणं करणं ठेवणं सगळं आपल्यावरती असतं, त्यामुळे खूप धावपळ होते. म्हणून पूजा मला सकाळी 2-3 वेळा फोन लावली की ताई थोडंसं लवकर ये, थोडंसं लवकर ये, पण मला घरची कामं आवरेनात आणि मी काही बाहेर निघेना असं झालेलं होतं. तर फायनली आलेले आहे. इकडे वेदाला बघू शकता, छान रेडी झालेली आहे, साडी वगैरे घातलेली आहे, फुलाचा गजरा लावलेला आहे आणि वेदाच्या मैत्रिणी आलेल्या आहेत. तर मेकअप वगैरे चालू आहे यांचं. तर इकडं हे यांच्याच गोंधळात आहेत आणि बाहेर पाहुणे मंडळी जे येत आहेत त्यांना जेवण खाणं चालू आहे, सगळ्यांना येणाऱ्यांना जेवायला वाढायचं. आणि स्वयंपाकात काय काय बनलेलं आहे तर बटाटा टोमॅटो मिक्स भाजी, चपाती, भात, वरण आणि स्वीटमध्ये जिलेबी आणलेली आहे. हे सगळं जेवण रेडी आहे. तर सगळ्यांचं जेवण खाणं जे येतात तसे जेवायला वाढत आहोत, म्हणजे सगळे एकत्र आलेले नाहीत. आणि जसं दुपारची वेळ आहे म्हणजे जेवण्याची वेळ झालेली आहे, तर जसं पाहुणे मंडळी येत आहेत सगळ्यांना आम्ही जेवायला वाढत आहोत, म्हणजे पंक्ती बसत आहेत. आणि इकडे जी मी पैंजण आणलेली आहे सगळ्यांना दाखवत आहे, म्हणजे डिझाईन कशी आहे काय नाही. काय झालं नाही, यावेळेस थोडीशी घाई गडबड झाली मला आणि डिझाईन कशी घ्यावी तितकं मी चॉईस केलं नाही. म्हणजे 3-4 जोड त्यांनी दाखवली त्या भैयानं, त्यामधली एक जोड मी आणलेली आहे, कारण लेट झालं होतं आणि एसटीची टायमिंग झालेली होती. पण ही डिझाईन सगळ्यांना खूप आवडली, म्हणजे एकदम नाजूक डिझाईन आहे. तर इकडे वेदाच्या पायामध्ये मी पैंजण घालत आहे आणि सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. सगळेजण बाहेर बसलेलो आहोत आणि सगळ्यांची आपापली चर्चा चालू आहे. जेव्हा 4 चौघं जमतो ना, सगळ्यांचं आपापलं चालू असतं, ते त्याचाच मुद्दा मांडतो, हा याचाच मुद्दा मांडतो, तसं झालेलं आहे. आणि छान पण वाटत आहे, म्हणजे दररोज आपण एकटे घरात आपली कामं आवरत दिवस त्यामध्ये जातो आपला. पण अशा पद्धतीने कधी बाहेर आलो किंवा गावाकडे आलो ना खूप छान वाटतं मला, कारण अगोदर आम्ही इथंच राहायचो. तर सगळेजण आलेले आहेत, म्हणजे जे आजूबाजूचे ताई आहेत ते पण आलेले आहेत. तर सगळ्यांच्या बोलण्यामध्ये वेळ कसा जातो अजिबात कळत नाही, खूप छान वाटत आहे. आणि दिनेश तर ना खूप एक्सायटेड होता इकडे येण्यासाठी, कारण त्याचं लहानपण इथं गेलेलं आहे. गावाकडे जायचं म्हणलं की त्याला खूप खुशी होते. तर आलेलो आहोत आणि दिनेश बाहेर गेलेला आहे आणि इकडे कार्यक्रम चालू झालेला आहे आणि सगळे पाहुणे मंडळी आलेले आहेत, मावशी वगैरे आलेले आहेत आणि इकडं कार्यक्रम पण चालू झालेला आहे. तर सगळ्यासोबत वेळ कसा गेला मला अजिबात कळेल नाही. टायमिंग सांगितलं तर 4-4:30 वाजलेले आहेत, म्हणजे तितकं पाहिलेलं नाही आहे. पण वातावरण पण आज छान आहे, म्हणजे मला वाटत होतं पाऊस येणार की काय, म्हणून मी काय केलं सगळे कपडे जे आहे ना घरामध्येच टाकून आलेले आहे. खूप सारे आज मी कपडे धुलेले होते, सगळे चेअरवरती टाकून आले, कारण मला वाटलं मी गावाकडे आले आणि वातावरण चेंज झालं आणि अचानक पाऊस आला तर सगळे कपडे भिजतील, म्हणून आतमध्ये टाकून आले. पण ऊन खूप आहे आणि गरमी पण खूप होत आहे. फॅन ऑन आहे सगळे, पण आता यावेळेस लाईट गेली आहे. गावाकडची परिस्थिती थोडीशी अशीच असते, लाईटची काहीच टायमिंग नसते, लाईट जात येत चालूच असतं तिचं. तर इकडं जे आहे ना सगळ्या साड्या वगैरे मावशानं आणलेल्या आहेत आणि तेच वेदाला करत आहेत. आणि थोड्या वेळानं मी पण जायला निघणार आहे, कारण आता सगळ्यांची गाठीभेटी झालेली आहे. जायचं मन होत नाही गावाकडे आल्यानंतर, तरी पण बघा एक मजबुरी असते, आपल्याला जावंच लागतं. आणि तसं तर 2 दिवस झालं मी फिरण्यावरच आहे. 2 दिवस वरवटीला गेलेलो होतो आणि आज इकडे गावाकडे सोनाला आलेलो आहोत. आणि आईच्या घरी मी आणखीन गेलेली नाही, आई आणि सोनल इकडेच आलेले होते. तर आईशी सोनलशी बोलणं झालेलं आहे आणि आई परत घराकडे गेलेली आहे, म्हणजे आईला शेताकडे जायचं होतं, काहीतरी कामं होती आणि म्हणत होती थोड्या वेळानं परत येणार आहे इकडंच. आणि इकडं पूजाला वेदिकाला सगळ्याला जे जे आहेर आणलेलं आहे ते सगळ्यांनी करत आहेत आणि सगळेजणची जे आहे ना चर्चाही चालू आहे, खूप गोंधळ चालू आहे इकडं, सगळ्यांचं आपापलं चालू आहे. लहान मुलं त्यांच्याच धुंदीत आहेत आणि जे मोठे आहेत म्हणजे खूप दिवसाच्या नंतर गाठीभेटी होतात, मग त्यावेळेमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात आपल्याला बोलायच्या आणि वेळ मात्र खूप कमी असतो. कमी वेळामध्ये खूप सारं आपल्याला बोलायचं असतं आणि हे ते आपले जे आहे ना बोलणं संपत नाही. रात्रं दिवस दिलो तरी पण आपलं बोलणं जे आहे ना ते संपणार नाही, असं आपलं असतं लेडीजचं. तर इकडं सगळ्यांना आहेर झालेला आहे, वेदिकाला पूजाला सगळ्यांना आहेर केलेला आहे. आणखीन दिराचे मित्रमंडळी जेवण करायला यायचे, तोपर्यंत सगळं हे आवरायचं आहे. मग ते जेवायला आल्यानंतर त्यांना जेवण खाणं त्यांचं सगळं आवरेल. तर थोड्या वेळानं मी पण जायला निघणार आहे, कारण वातावरण अचानकच थोडंसं असं वाटत आहे ना आभाळ आल्यासारखं, म्हणजे आता पावसाळा चालू झालेलाच आहे. म्हणजे इतके दिवस खूप भयानक गरमी होती, पण आता थोडंसं बऱ्यापैकी थंड आहे, म्हणजे तितकी दगदग तितकी गरमी वाटत नाही आहे. तरी पण पावसाचं काही नक्की नसतं, कुणीही
वेळेत पाऊस आला की मग जायचं कठीण होतं, कारण एस टीनं जायचं आहे मला. यांना फोन लावला होता की या जेवण वगैरे करून सगळेजण जाऊया, पण म्हणत होते वातावरण चेंज झालेलं आहे आणि कार पण कोणीतरी घेऊन गेलेले म्हणत होते. बाईकवर येणं आणि पावसामध्ये आपण सगळेच भिजूया, त्यामुळे तू एस टीने येतो दिनेश म्हणत होते. तर आता एस टी बघूया, 6 वाजता एक एस टी आहे असं म्हणत आहेत. म्हणजे कसं आहे, एस टीची टायमिंग नाही आहे काही, कधी येते कधी येत नाही, कधी कधी फेल झाली असं तसं खूप सारी कारणं सांगत असतात. आणि आज पण तसंच झालेलं होतं. 6 वाजताची जी एस टी आहे ना ती आलीच नाही आहे. तर कार्यक्रम वगैरे झालेला आहे आणि सगळेजण वरती गेलेले आहेत, म्हणजे मुलं वगैरे फोटोशूट होत आहे, तर वरच्या साईडला गेलेले आहेत. आणि खूप छान कार्यक्रम झाला, सगळ्यांशी बोलून भेटून मला खूप छान वाटलं. आणि जे 6ची एस टी होती ते मला काही भेटली नाही, 7 वाजता मला एस टी भेटली आणि मी घरी आलेले आहे. आणि बघू शकता कपडे मी अशा पद्धतीने टाकलेत. पूर्ण हॉलमध्ये जी सोफे आहेत, परत इकडे चेअर ठेवलेले आहेत त्यावरती मी टाकलेत, कारण खूप सारे आज मी कपडे धुलेले होते, तर थोडेसे ओल्लेच राहिलेले आहेत. तर आता उद्याच्याला उन्हाला घालणार आहे. आता बाहेर पूर्णपणे अंधार पडलेला आहे. टायमिंग सांगितलं रात्रीचे 7:30-8 वाजत आहेत. आणखीन मला स्वयंपाकही करायचा आहे. तर अगोदर सगळे कपडे ज्यांना जिथल्या तिथं अडकावून ठेवते, म्हणजे असे चेअरवरती टाकलेले, आणि थोडेफार जे ओढले आहेत पॅन्ट वगैरे ते हँगरला अडकवते. आणि बाकीचे कपडे आहेत रोजचे ते सगळे मी जिथल्या तिथं ठेवून देत, कारण सकाळी परत गोंधळ होतो. सकाळी आपली कामाची धावपळ असते आणि त्यामध्ये एकाला काही भेटे ना, तर टावेल असो बाकीचे सगळे कपडे असो मी सगळे व्यवस्थित ठेवून देते एका जागेवरती. म्हणजे त्यांना माहिती आहे की या जागेत ते राहतात. जागा चेंज केली परत आपल्याला की मग त्यांना भेटत नाही, मग परत आरडाओरडा सुरू होतो, कारण त्यांना जायची एकच घाई गडबड असते. त्यावेळेमध्ये सगळ्या वस्तू पटकन भेटल्या तर थोडंसं ठीक असतं. तर सगळे कपडे जे आहेत ना मी ठेवलेले आहेत. आणि साड्या वगैरे मी आज 2 धुलेल्या होत्या, तर ते पण मी फोल्ड करून ठेवत आहे. आणि स्वयंपाकाचा विचार करते काय बनवावं. आज खिचडी बनवली तर थोडंसं ठीक होणार आहे, कारण खूप धावपळ झालेली आहे माझी. आणि खिचडीना झटपट बनते, जास्त वेळ लागणार नाही त्यामध्ये. आणि तसं तर खूपच अंधार झालेला आहे. आणि दिनेश ना बस स्टॉपवरतीच थांबलेला होता, मी एकटीच घरी आलेली आहे आणि येता येता पाणीपुरी घेऊन आलेला आहे. तर आता पाणीपुरी अगोदर खाऊन घेतो आम्ही, मग नंतर मी खिचडी बनवणार आहे. आणि मी आणि दिनेश पाणीपुरी खाऊन जातो आणि यांच्यासाठी ना थोडीशी खिचडी बनवणार आहे. तर इकडे पाणीपुरी खूप सारी घेऊन आलेली आहेत. आणि यासोबत बघू शकता चटण्या भाजी सगळं दिलेलं आहे. म्हणजे जेव्हा बाहेरून काही वस्तू येते ना त्यासोबत सगळं असतं, कुठलीही वस्तूची कमी नसते. पाणीपुरी आहे, पाणीपुरीचं पाणी ते तर सगळ्यात स्पेशल आहे, ते आणलेलं आहे. परत इकडं कांदा आणि फरसाण मिक्स आहे, आणि बटाटा आणि वटाणा मिक्स भाजी आहे. आणि गोड चटणी पण आहे, पण गोड चटणी मला आवडत नाही अजिबात, ती मी काढलेलीच नाही. दिनेशला पण आवडत नाही, म्हणत होते ते भैया जबरदस्तीच दिले. आणि जे पाणीपुरीचं पाणी ते खूप कमी प्रमाणात दिलेलं आहे. 2च वाट्या होतं, मला वाटतं जास्त आहे पण नाही, 2च वाटी झालेलं होतं, तर मी घेतलेलं आहे. आता यांच्यासाठी ठेवलं तर लवकर येणार नाही ना, ते नरम पडतील, कारण आता पाऊस चालू झालेला आहे. तर आम्हीच खाऊन घेत आहे आणि यांच्यासाठी गरम गरम खिचडी मी बनवते. तर इकडं मी बाहेर हॉलमध्येच बसून खाणार आहोत, कारण आपण दिवसभर त्या किचनमध्येच असतो. तर म्हटलं आता टी व्ही बघत बघत पाणीपुरीचा एन्जॉय घेऊया. तर तुम्ही कसला वेट करता, या सगळेजण पाणीपुरी खायला. प्लेट रेडी आहे. तर आलेले हॉलमध्ये आणि इथंच बसून आम्ही निवांत पाणीपुरी एन्जॉय करत आहोत. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. तिकडं आम्ही पाणीपुरी खात आहोत. खूप छान, मला पाणीपुरी खूप आवडते, पण एक वेळा अशी पाणीपुरी येते ना की एकदम आंबट खडते पाणी होतं. गेल्या वेळेस तशी झालेली होती, अजिबात खाऊशी वाटली नाही. पण ही जी पाणीपुरी आहे ना खूप छान टेस्टी बनवलेली आहे. याचं जे पाणी असतं ना छान चटपटीत असलं पाहिजे, तेव्हा छान लागते. तर पाणीपुरी खाऊन दिवसभराचा थकवा गेलेला आहे, खूप छान वाटलं, फ्रेश. आणि इकडं आमचं बोलणंही चालू आहे. दिनेश म्हणत होता मग मी आज एक दिवस गावाकडे थांबायचं होतं, त्याच्या मनात खूप होतं, पण आम्ही लवकरच घरी आलेलो होतो. तर असो हा दुसरा दिवस आहे. आणि मी एक वस्तू मागवलेली आहे, काय आहे तर चॉपिंग बोर्ड. जे तुम्ही जेव्हाही बघता मी कांदा वगैरे कट करण्यासाठी जे आहे ना, एक माझ्याकडे असंच ठेवलेलं आहे एक बोर्ड, ते घेत असते. आणि सुरी जे आहे ना ते पण धारदार नाही आहे, तर मी हे सगळं ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे. तर एक चॉपिंग बोर्ड आहे, आणि यासोबत बघू शकता खूप साऱ्या अशा सुऱ्या आहेत, म्हणजे खूप साऱ्या धारदार दिसत आहेत, क्वालिटी पण छान वाटत आहे. आणि कटर आहे, आता ते कशाचं आहे काय माहिती नाही, म्हणजे कुण्या कामाला येतं तेच माहिती नाही, तेच बघत आहोत. हे बघा असं आहे, तर हे कुठल्या कामाला येतं ते माहिती नाही आहे मला, दिनेश तेच बघत होता. तर असं बाकीच्या वस्तू मला खूप आवडल्या. यासोबत एक कातर आलेले आहे, आणि एक जे आपण दोडका असो किंवा दुधी असो त्यावरची साल काढण्याची असते ना, ते पण आलेलं आहे यामध्ये. आणि सुऱ्या जे आहेत ना, जे चाकू, ते 3 प्रकारचे आहेत. तर एक खूप छान अशी मोठी आहे, एक धारदार आहे, म्हणजे व्यवस्थित आहेत सगळे. पण एक जे आहे ना खूपच भयानक वाटत होतं मला यामधलं. तर बघू शकता हे जे आहे ना
ते वेगळंच वाटत होतं. यानं काय कट करायचं काय माहिती ते वेगळंच होतं. आणि हे जे आहेत ना ते व्यवस्थित आहेत, म्हणजे दररोज आपल्याला रेग्युलर कामाला येण्यासाठी म्हणजे खूप उपयोगी आहेत. आणि यासोबत हे जे चॉपिंग बोर्ड आहे ना त्यासोबत हे सगळं फ्री आलेले वस्तू खूप छान, मला हे आवडलं. आणि खूप दिवस झालं मी विचार करत होती घ्यायचं, आणि विचारलं मी तर 2-3 दुकानं भांड्याच्या, पण नाहीच म्हणत होते आणखीन 4 दिवसांनी येणार आहे, आणखीन 4 दिवसांनी येणार. तर त्यांचे 4 दिवस कधी येणार काय माहिती, म्हणून मी ऑनलाईन मागवलेलं आहे. खूप छान आहे. पण हे जे आहे ना एक सुरी ते व्यवस्थित मला नाही वाटली, खूप मोठी आहे, त्यानं काय कट करायचं तशानं बघितल्यानंतर खूप भयानक ती वाटत होती. पण हे जे चॉपिंग बोर्ड आहे सुऱ्या आहेत ते व्यवस्थित आहेत. तर असं ताई नव्हतं यासोबत एवढेला इथंच एंड करते. बाय.